नक्कीच आता जेवणाचा ब्रेक घेतला डीजे आणि भरत आणि दोघांनी जेवणाचा ब्रेक घेतलेला आहे. कॅमेरामॅन सेकंड कॅमेरामॅन आहात का तुमच्याकडे? नक्कीच आता होणारा सामना असेल एक्सर ए वर्सेस बालकुम. मात्र एक्सर ए संघाला भरपूर अनुभव आहे. मैदान जरी वेगळं असलं मात्र हे मैदान आग्रामध्येच आहे. नंदू पाटील जेवणाची व्यवस्था सुरू आहे. नारंगी, पेनकरपाडा, मालजीपाडा आणि मालवणी, भाईंदर, जुचंद्र माफ करा, जुचंद्र संघ आला नाही. मात्र ज्या सर्व संघांनी खेळून घ्यायचं आहे आणि पहिला आपण अंतिम सामना बघतो आपण एक्सर ए वर्सेस बालकुम. आज सामना सुरू काही क्षणामध्ये सुरू होणार आहे. नक्कीच प्रेक्षक आलेले आहेत त्यांना देखील जेवणाची व्यवस्था, त्यांना देखील जेवण घ्यायचं आहे. आणि जे नक्कीच पाहुणे देखील आहेत. मग असेच हरम पाटील आणि अनंत पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि आपला संघ बरोबर ते बसलेले आहेत. आणि दोन्ही संघांना विनंती करतो, विक्रम भाऊ एक तुमचा खेळाडू राखीव खेळाडू आहे का? राकेश विक्रम एक चांगले गोलंदाज. त्यांच्या नावावर देखील नाव जरी विक्रम असलं त्यांच्या नावावर देखील भरपूर विक्रम आहेत गोलंदाजीमध्ये. जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत ते. त्याच्यामध्ये खास नाव घेईन तर गणेश यांचं नाव घेईन. गणेश भोईर एक चांगले गोलंदाज आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. आणि त्यांची गोलंदाजी मागच्या स्पर्धेमध्ये बघितली मी. 2 स्पर्धांनी आराम केला. एक राखीव खेळाडू पाठवून द्या किशोर भाऊ. 12 खेळाडू पाठवून द्या. 9 हॅलो, दोन्ही संघाचा 12 खेळाडू व्यासपीठाकडे चला. आता अन्यथा 3 जणांची पॅनल्टी लागेल तुम्हाला. असं कडक बोला बरोबर भाई. दोन्ही संघाचा 12 खेळाडू व्यासपीठाकडे चला. आता अन्यथा 3 जणांची पॅनल्टी लागेल. हा नियम आहे, लक्षात ठेवा. चला, पहिला षटक घेऊन येतो तो वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतो म्हणजे डॅनिस अतिशय सुरेख असा गोलंदाज. बालकुम मास्टर त्या संघाचा स्ट्राईक करतो, त्या समोर येतो स्ट्राईक करतो तो जय पाटील आणि नंदू पाटील. सुरेख फटका, पहिला चेंडू पॉवर प्ले असला कारण मला नक्कीच फटका दमदार फटका असेलच. आणि चेंडू जातो सीमारेषा बाहेर 4 रनसाठी. नक्कीच आम्हाला बालकुमचे खेळाडू महेश भोईर जोडलेले आहेत समालोचन माध्यमातून. त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे. आणि ते देखील 12वे खेळाडू असतीलच, 12वे खेळाडू आलेले आहेत. आणि नक्कीच एक्सरचा खेळाडू संघ म्हटला तर आग्रा त्यांची भरपूर प्रॅक्टिस आहे. मात्र आग्रामध्ये सामना सुरू असं म्हणता हरकत नाहीये. जय यांनी पहिला चेंडू चौका खोलला. संघाची धावसंख्या पहिलं चेंडू झालं 1 चेंडू 4 धावा, वैयक्तिक 4 धावा आणि संघाची 4 धावा. अतिशय सुरेखाचा श्रीगणेश करतोय तो म्हणजे जय. त्या समोर गोलंदाज डॅनिस. सुरेख फटका, बॅक टू द बॉल चेंडू खेळून काढला. चेंडू हा निसट सुट मात्र चेंडू पकडण्याचा आणि घडी बाद करण्याचा चांगला प्रयत्न होता. मात्र काही क्षण चेंडू हातातून निसटतो आणि अशा रीतीने 1 धाव पूर्ण होते आणि धाव संख्या नेऊन ठेवले 5 या धावावरती. महेश भाऊ नक्कीच सामना 5 शतकांचा आणि पहिलं पॉवर प्ले शतक असता कारणास्तव भरपूर संधी आहे, भरपूर स्कॅप्स आहे आणि मैदान ओपन मैदान आहे. पूर्ण सीमारेषा राऊंड आहे, सर्कल देखील आहे. त्याच्यानंतर भरपूर सबसिडी असं म्हटलं हरकत नाही आहे. फलंदाज भरपूर आहे, गॅप्स भरपूर आहेत आणि त्या गॅपमधून तुम्ही फटकेबाजी केली किंवा नक्कीच चौकार सत्कार येण्याचे नक्कीच येतीलच. सूर्यकाचा फटका लेगच्या दिशेला मात्र 2 धाव पूर्ण करतोय तो म्हणजे जय. आपल्या संघाचे धाव संख्येवर 2च्या रूपात नंदू पाटील. धाव संख्या 2च्या रूपात 7. अतिशय सूर्यकाची जोडी जय आणि नंदू. सूर्यकाची गोलंदाजी करतोय तो वैयक्तिक डॅनिस. आपल्या संघासाठी 45 मास्टर बालकुम या संघाचा डॅनिस.
सुरेख असा चेंडू, जोरदार अपील, पायचीत बाद होतोय, पहिला धक्का, एक सर बी, जोरदार अपील आहे. पंच पंच काय, पंचांचा नियम निर्णय काय आहे? मात्र दोन धाव काढले. दोन्ही पंच बातचीत करतील आणि निर्णय कळवतील आपल्याला. त्या दरम्यान 2 धाव पूर्ण केलेले आहेत धावून, आणि दोन्ही पंच देखील खेळाडूच आहेत. नियम सर्वांना माहितीच आहे. स्वर्गीय श्री गोविंद हिराजी पाटील मास्टर चषक आपण बघत आहेत. आयोजक RK क्रीडा मंडळ मोरवा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, लक्षात ठेवा. बघूया पंच काय देत आहे. ओके, धन्यवाद. 2 धाव पूर्ण झाल्या. धावसंख्या वाढते 2च्या रूपात. बिन बाद 9. सूर्यकाचा खेळतोय जय आणि नंदू. चला वादावाद करू नका, सामना चालू करूया. पंचांचा निर्णय अंतिम राहील, लक्षात ठेवा. चला, रन नाहीये. 2 काढलेत पण पंच 2 काढलेले पण. बॉल आहे, डेड बॉल, 1 धाव. रन नाहीये, डॉट चेंडू आहे. निर्धाव असा चेंडू टाकतोय डॅनिस. फक्त 7. चला सामना चालू करा. 1 मिनिट थांबा. किशोर पाटील थांबा 1 मिनिट. आगरी कोळी सामाजिक संस्था जे नियमावली आहेत ते सर्व नियमावली तंतोतंत पालन सर्व संघांनी केलं पाहिजे, हीच विनंती करतो, सर्वांना करतो मी. अपील केल्यानंतर बॅट दाखवली होती आणि स्पेरलेक पंच आणि समोरील पंचांनी थोडी बातचीत करून थोडी माघार घेतली आणि पंच नाबाद घोषित केला आणि थोडंसं डिसिजन पेंडिंग सुरू आहे. मात्र या 2 धावा मोजले जातील की नाही जातील हा थोडा बातचीत सुरू आहे. त्या दरम्यान आपण जेवणाकडे वळूया. जेवणाचं काउंटर सुरू आहे. जे खेळाडू, जे पाहुणे, जे प्रेक्षक जेवायचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर जेवून घ्यायचं आहे. जेवणाची वेळ जास्त झालेली आहे, मात्र काय करणार, वेळेवर जेवणाची गरज असते आणि वेळेवर जेवलं पाहिजे सर्वांनी. जे 40% नियम आहेत ते नियम सर्वांना लागू आहेत, लक्षात ठेवा खेळाडूंनो. जे नियम आहेत ते नियमामध्ये लिहिलेले आहे तसंच करूया. कमिटीचा खेळाडू गेलेला आहे मैदानात, बघूया काय निर्णय होतोय. भाईंदर संघाने जेवण घ्यायचं. NX भाईंदर संपूर्ण संघाने जेवण घ्यायचं आहे. चला कैलास लवकरात लवकर मैदानात बघूया काय निर्णय होतोय. चला पंच सामना चालू करा. पंच देखील खेळाडूच आहेत, त्यांना देखील नियमावली आणि ती त्यांना सर्व माहिती आहे. वेलकम राजूभाई, वेलकम. सावकाश राजू भाऊ यांचं वेलकम, स्वागत आहे. आणि जॉनी मागे बसलेले बघा, त्यांचे पाठी राखे आहेत. आणि जेवणाची व्यवस्था सुरू आहे आणि जेवण घ्यायचं आहे. आणि RK मंडळाचे अध्यक्ष हरेश्वर राऊत मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. 77 वर्ष या मैदानात क्रिकेट सुरू आहे आणि सातत्याने गेले कित्येक वर्ष, अनेक वर्ष RK मोरवा संघ हे 3री पिढी आहे आणि 3ऱ्या पिढीमध्ये देखील खेळाडू नवीन उद्याला आलेले आहेत. आणि स्फोटक खेळाडू, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षक. आणि या मैदानाच्या खासियतमध्ये संपूर्ण मैदान आहे, कुठे डिक्लेअर झोन नाही आहे आणि जे मैदानात कुठे दुखापत देखील होणार नाही. चांगलं मैदान आहे
आणि त्याची डागडुगी त्यांची देखरेख या आरकेच्या मैदानावरती केलेली आहे. काय पंच कैलास पाटील रन एकही नाही ना रज एक पण नाही ना ओके धन्यवाद. चला मला वाटते 2 चेंडू झालेत शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाले ते 4 चेंडू 7 धावा. सूर्यकाचा खेळते जोडी ती एकसर ए संघाची जय आणि नंदू. 5 चेंडू घेतो डॅनिस सामोर येतो जय लेगच्या दिशेला मारलेला चेंडू तिथे असताना आतिश चेंडू फेकला मात्र एकच धाव देतोय. आतिश सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय आणि तिथं सीमाचा ताबा घेतोय तो राकेश भोईर सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय आणि एक धावसंख्या वाढते 5 चेंडू 8 धावा. नक्कीच जुडलेले आहेत. मला महेश भोईर मात्र या बालकुम संघामध्ये भरपूर भोईर खेळाडू आहेत. किती आहेत 9 खेळाडू आहेत. अजून भूषण भोईर अजून धावे यायचे आहेत. मात्र भोईर संघ नाही भोईर कुटुंब एकत्र खेळतात असं म्हणता हरकत नाहीये. आणि चेंडू आता एसटीवरती जय पाटील पहिल्या गडीचा आदरा बसतोय एकसर हे संघाला. पालकुम वर्षाचा एकसर हे संघ आपण अंतिम सामना सूर्य कशी गोलंदाजी करतोय तो डॅनिस आपल्या संघासाठी एक गडी बाद करतोय आणि धाव संघात येतो ती फक्त 8. पहिला षटक झालेला आहे तो एकसर या संघाचा आणि सूर्य कशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे आमचा बालकुमचा नामचीन गोलंदाज डॅनिस वैयक्तिक एक गडी बाद करतोय आणि धावा देतो फक्त 8. एक गडी बाद 8. पॉवर प्लेचा षटक होता पुरेपूर फायदा उचलायचा होता एक्सरसाइजला पण तो डॅनिसने थांबवला आणि 8 धावा देऊन एक गडी बाद करतो तो म्हणजे डॅनिस. महेश भाऊ महत्वाचं म्हणजे धावसंख्या जरी किती आल्या 8 धावसंख्या जरी दिसल्या. महत्वाचं पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर जे 5 चेंडू आहेत त्यांनी स्वतःला कमबॅक केलं सावरलं आणि एक अंतिम चेंडूवरती गडी देखील बाद केला. त्या दरम्यान आपल्या आगरी सामाजिक संस्थेचे सचिव भगवान पाटील आणि रायगावचे अध्यक्ष भगवान पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती असतेच. वेळात वेळ काढून त्या येतातच कुठेही स्पर्धा असू दे. आणि अशा मैदानामध्ये काय प्रसंग घडला त्यांचे देखील उतरतात. आता जस्ट कुठे बाहेर गेले होते देखील आले असते आणि ते आल्यानंतर त्यांच्या अगोदरच ते आपण सॉल्व्ह झालं होतं मॅटर. नवीन फलंदाज कमलाकर भोईर स्फोटक खेळाडू वय वर्ष 60च्या पलीकडे आहे. मग त्यांच्या आर्थिक खेळी तुम्ही बघाच आणि जबरदस्त त्यांची फटकेबाजी सिंगल डबल आणि त्यांचे रनअप बघा. या वयात देखील धावणं ही मोठी गोष्ट आहे. नितीन वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो नितीन हजारे. सूर्य कशी गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा दबाव केला तो म्हणजे डॅनिसने. पहिला चेंडू चौकार मारलेला होता त्याला पण नंतर त्याने कम बॅक केला स्वतःला एक गडी बाद करतोय तो एकसर ए संघाचा आणि धावा देतो फक्त डॅनिस एक गडी बाद 8. पहिल्या षटक संपले दुसरा षटक घेऊन येतो वैयक्तिक पहिलं नितीन हजारे. अष्टपैलू या बालकुम मास्टर संघाचा नितीन हजारे. बघूया पॉवर प्ले संपलेला आहे. लक्षात ठेवा खेळाडूंनी दोन्ही खेळाडू नोंद करून घ्या. षटक फक्त 5 षटकांदरम्यान पहिल्या षटकात झाले ती 8 बिन एक गडी बाद 8 आणि आता शेवटचे 4 षटक शिल्लक आहेत. लक्षात ठेवा पॉवर प्ले संपलेला आहे. सूर्यकाचा फटका हवेत आहे चेंडू मात्र तिथे आतिश आणि झेल टिपला आणि दुसरा गडी बाद सूर्यकाचा झेल टिपतो तो म्हणजे आतिश भोईर. डीजे डीजेला थोडं आपण विश्रांती ब्रेक जेवायला गेला तो. मात्र आपण जरी आपल्या मोबाईलमध्ये गाणी लावली तर हरकत नाही. सूर्यकाचा झेल टिपतोय तो म्हणजे लेगच्या दिशेला खेळाडू बलकट खेळाडू तो म्हणजे आतिश भोईर आणि सूर्यकाची गोलंदाजी करतोय तो म्हणजे नितीन हजारे. अष्टपैलू आहे नितीन हजारे. डॅनिस सुद्धा अष्टपैलू आहे. बघूया सूर्यकाची गोलंदाजी करतोय. डॅनिसने स्वतःचं वैयक्तिक काम केलं. पॉवर प्ले मध्ये फक्त एक गडी बाद आणि 8 धावा दिल्या डॅनिसने आणि दुसरं षटक घेऊन येतो तो नितीन वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक पहिल्याच चेंडू मध्ये गडी बाद करतोय तो म्हणजे नितीन हजारे. त्यांची जागा भरून येतो नवीन फलंदाज नितीन. स्ट्राईकला तोही नितीन आहे गोलंदाजी करतोय तोही नितीन आहे. बघूया नितीन काय करतात. पाहणी करतोय लेगच्या दिशेला कशी हवा आहे ती नितीन. बघूया काय करतोय नितीन. हलकसा चेंडू लेगच्या दिशेला टोलल मात्र तिथे असताना अजय हजारे मात्र एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण करतोय सहजच्या रूपात तो म्हणजे नितीन. 2च्या
खातं खोलतोय वैयक्तिक संघाच्या धावसंख्येवरती 2च्या रूपात 10. 2 गडी बाद 10. सूर्यकाचा गोलंदाजी करतोय तो म्हणजे नितीन. आता 2 चेंडू टाकले, 2 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद करतोय, दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा देते. 2 चेंडू 2 धावा, धावसंख्या 2 गडी बाद 10. मात्र चेंडू झाले ते 8 चेंडू 10 धावा 2 गडी बाद. सूर्यकाचा खेळतोय तो म्हणजे नितीन. पायचीचा अपील होता पण चेंडू खूप लेगच्या दिशेला होता, त्यामुळे लेग बायच्या रूपात धावसंख्या वाढत होती 1, धावसंख्या वाढत होती 11. आतापर्यंत 3 चेंडू टाकतोय सूर्यकाचा चेंडू टाकतोय तो म्हणजे नितीन हजारे वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा आपल्या संघासाठी 1 गडी बाद 3 धावा देतोय. सूर्यकाचा चेंडू मारला, चेंडू मात्र लेगच्या दिशेला, चेंडू मात्र हवेत तिथे असताना आतिश भोईर मात्र 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धावसंख्या करतोय ती धावसंख्या 2च्या रूपात 13. चेंडू झाल्यात मात्र 4. सूर्यकाचा गोलंदाज खेळतोय तो नितीन हजारे. बघूया काय करतोय नितीन. 5वा चेंडू घेऊन येते, सामोरे येतो नंदू पाटील. अतिशय सूर्यकाचा खेळाडू आहे नंदू पाटील. हलकेसे कट मारले मात्र तिथे असताना डॅनिश मात्र हलगच 1 धाव पूर्ण धावसंख्येत वाढतो 1च्या रूपात 14. मात्र शेवटचा चेंडू सूर्यकाची गोलंदाजी करतोय नितीन हजारे आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू सामोरे येतो नितीन. हलकेसी कट केलेली मात्र लेगच्या दिशेला गेला, तिथे असताना अजय हजारे मात्र 1 धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव करण्याच्या तयारीत आणि दुसरी धाव पूर्ण करतोय तो म्हणजे नितीन. आणि मात्र षटक संपले, षटकामागे धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 16. सूर्यकाचे गोलंदाज नितीन हजारे. त्याने दोन्ही खेळाडूंनी 8 धाव दिल्या, धावसंख्या होती ती 2 गडी बाद 16. आणि दोन्ही खेळाडूंनी गोलंदाजांनी 1-1 विकेट घेतलेला आहे तो. बघा लगेच डीजे आलेला आहे, डीजे देखील डेकोरेट मंडपात यांचं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर न्यू गोल्डन मित्र मंडळ, तुम्ही फक्त कॉल करा, पाणी तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये मिळेल. थंड पाणी, साधं पाणी, लिंबू पाणी आणि कोकम सरबत. देवेंद्र पाटील वैयक्तिक पहिलं आणि संघाचा 3रा षटक घेऊन येतो देवेंद्र पाटील. बघूया अतिशय सूर्यकाचा गोलंदाज. एक हाही अष्टबेडू खेळाडू आहे बालकुम 40+ मास्टर या संघाचा देवेंद्र पाटील. डॅनिश पहिलं षटक टाकलं 1 गडी बाद 8. नितीन हजारे गोलंदाजी टाकली, दुसरे षटक टाकलं 1 गडी बाद 8. सूर्यकाचे गोलंदाज 8 धाव करून 16 धाव झालेल्या धावसंख्या ती 2 गडी बाद 16. देवेंद्र सूर्यकाचा मारला, तिथे असताना अजय हजारे मात्र 1 धाव पूर्ण करतोय आणि 1च धाव मारते नितीन यांना, नंदू यांना. आणि धावसंख्या वाढते 1च्या रूपात 17. सूर्यकाचा शतरक्षण करतोय तो म्हणजे अजय हजारे आणि सूर्यकाची गोलंदाजी करतोय तो म्हणजे वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन तो म्हणजे देवेंद्र पाटील. सूर्यफटका ऑफच्या दिशेला मात्र तिथे असताना राकेश भोईर यांनी 1 धाव पूर्ण आणि 2 धाव सुद्धा पूर्ण करतोय तो म्हणजे नितीन. धावसंख्या वाढते 2च्या रूपात 19. सूर्यकाचं होतं शतरक्षण पण तिथे त्यांनी जलद धाव घेतली आणि धावसंख्या 2च्या रूपात धावसंख्या ती 19. सूर्यकाचा फटका समोरच्या दिशेला, तिथे असताना गणेश. सूर्यकाचा थ्रो गणेशांचा मात्र 1च धाव समाधान लागते. अतिशय सूर्यकाचा थ्रो करतोय गणेश. हाही खेळाडू अष्टबुल आहे गणेश भोईर बालकू मास्टर या संघाचा. आणि सूर्यकाची गोलंदाजी करतोय तो म्हणजे देवेंद्र पाटील. आपल्या संघासाठी आतापर्यंत चेंडू टाकतोय तो 3 चेंडू धाव देते फक्त 4 बिनबाद 4. सूर्यकाची गोलंदाजी करतोय तो म्हणजे देवेंद्र. 4था चेंडू घेऊन येतो तो देवेंद्र. सामोरे येतो नंदू. अवंतर चेंडू, पंचांचा इशारा येते. वाईट चेंडू, धावसंख्या वाढते वाईटच्या रूपात 21.
महेश भाऊ दरम्यान आगमन झालेले आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केसरजी भोईर, जितू पाटील आणि सुरेंद्र यांचं देखील आगमन झालेलं आहे. सुरेंद्र मात्रे मीरा संघाचे खेळाडू, वेलकम वेलकम जी. केसरजी भोईर वेलकम. फुलटॉस चेंडू, मात्र चेंडू हवेत तिथे असताना साईनाथ आणि हा झेल टिपला आणि गडी बाद होते तो नंदूच्या रूपात. तिसरा गडी डीजे. धन्यवाद धन्यवाद अजय. मंचावर उपस्थित आगरी कोळी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केसरजी भोईर आणि त्याचबरोबर भगवान पाटील सचिव आहेत आणि रायगावचे अध्यक्ष आहेत, त्यांचे देखील मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील सुस्वागतम सुस्वागतम. आगरी क्रीडा मंडळ मोरवा मास्टर अजित. अतिशय सूर्य कशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे देवेंद्र पाटील. आतापर्यंत चेंडू टाकले त्यांनी 4 गडी घेतलाय 1 आणि धावा दिला फक्त 5. सूर्य कसं गोलंदाजी अतिशय तीनही गोलंदाज सूर्य आहेत. डॅनिसने षटक टाकलं, पहिलं षटक टाकलं 8 धावा 1 गडी बाद. नितीन हजारे षटक टाकलं, दुसरं षटक 8 धावा 1 गडी बाद. अतिशय सूर्य कसे गोलंदाजी करतात ते 40+ मास्टर बालकोमे संघाचे देवेंद्र वैयक्तिक चेंडू टाकले ते 4 धावा देतोय 5 1 गडी बाद. सूर्य कसा चेंडू टाकतोय तो म्हणजे वैयक्तिक देवेंद्र वैयक्तिक पहिलं आणि संघाचा तिसरा टाकतोय तो देवेंद्र. ब्रेक घेतलेला आपण न्यू गोल्डन मित्र मंडळ यांच्या मार्फत साधा पाणी, थंड पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत आणि कोल्ड्रिंकची आणि फ्रूट बास्केटची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे न्यू गोल्डन मित्र मंडळ यांच्या वतीने. आणि लगेच तुम्ही फक्त आवाज द्या, लगेच तुम्हाला गाडी मैदानाच्या आतमध्ये येईल. आणि उष्ण देखील वाढले, थकवा देखील जाणवतोय आणि अशा उष्णतेमुळे पाणी, एनर्जी ड्रिंक, ग्लुकॉन डी, लिंबू पाणी जी आपल्याला आवश्यकता आहे तिचं आवश्यकता न्यू गोल्डन मित्र मंडळ मोराव्याच्या वतीने गेले सातत्याने कित्येक वर्षापासून आपण या ग्रुप मार्फत आपण बघत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या मैदानामध्ये भरपूर स्पर्धा देखील होत असतात. किशोर पाटील नवीन न्यू बॅट्समन 50+ एक खेळाडू आहेत आणि आगरी कोळी सामाजिक संस्था यांचा एक संघ आहे 50+चा. त्यामध्ये एक नामांकित खेळाडू म्हणजे किशोर पाटील यांचं नाव घेतलं जातं आणि तो किशोर पाटील स्फोटक खेळाडू आहे. आता मात्र एकसर संघाला धावांची गरज आहे. आतापर्यंत 3 गडी जरी बाद झाले मात्र किशोरला आता थांबून फटकेबाजी करावी लागेल बालकुम संघाच्या अपोजिट. बघूया किशोर काय करतोय. सूर्य कसे गोलंदाजी करतोय तो म्हणजे देवेंद्र. 5 चेंडू घेतो किशोर आहे ना, किशोर खेळण्यासाठी तयार. सूर्य फटका जमिनी लगेच चेंडू जातोय ऑफच्या दिशेला. तिथे असताना संघाचा कर्णधार कैलास भोईर मात्र एकच धावा समाधान मला लागते. किशोर आहे ना धाव संघात वाढवते ती 1 च्या रूपात 22. गडी बाद झाले ते 3 आणि चेंडू झाले ते शेवटचा चेंडू आहे 5वा चेंडू झाले. 5 चेंडू झालेत आणि आता शेवटचा चेंडू टाकतोय तो म्हणजे देवेंद्र. 3 षटका धाव संघात होते ती 3 गडी बाद 22. सूर्य कसा गोलंदाजी करतोय तो म्हणजे देवेंद्र आपल्या संघासाठी. तिन्ही गोलंदाज अतिशय सूर्य कसे गोलंदाज. शेवटचा चेंडू देवेंद्र यांचा. सूर्य फटका मारला तिथे असताना विक्रम भोईर चेंडू खेळतोय, हातात फेकतोय आणि मात्र एकच धाव समाधान मला लागते विक्रमच्या थ्रो मध्ये आणि षटक संपतोय. धावसंख्या होती ती 3 गडी बाद किती झाले 23 मध्ये 18 चेंडू आणि धावसंख्या झाली ती एक्सर ए संघाची 3 गडी बाद 23. डीजे धन्यवाद धन्यवाद अजय धन्यवाद. डॅनिश पहिली ओव्हर टाकली होती फक्त आणि फक्त 8 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. नितीन 8 धावा देऊन 1 गडी बाद केला. त्याच्यानंतर देवेंद्र 7 धावा देऊन 1 गडी बाद केला. त्याच्यानंतर गणेश येतोय. गणेश देखील जबरदस्त गोलंदाज आहे. गणेशची धावण्याची पद्धत बघा, हळूहळू धावतो आणि असा चेंडू टाकतो डायरेक्ट बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू टाकतो. गणेश वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन जातो. गणेश सामोरे येतो म्हणजे नितीन. बघूया काय करतो गणेश आपल्या संघासाठी.
सुरेखाचा चेंडू टाकतोय, चेंडू जमिनीलगतचा चेंडू, मात्र एक धाव पूर्ण करतोय तो म्हणजे किशोर. आपल्या संघासाठी धावसंख्या वाढत होती, एक धावसंख्या होती 24. आता नक्कीच कसरत आहे गणेशची. समोर किशोर आहे आणि किशोरला कशी गोलंदाजी करायची हा अनुभव गणेशकडे असेल तर चांगला चेंडू वाटेल. किशोर बाहेर मारतील फटका. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर चेंडू होता. मात्र असेच 6 चेंडू गणेश नेहमी टाकत असतो आपल्या संघासाठी आणि तेच करावे लागेल. मात्र हे आरकेचं मैदान आहे, हवा देखील भरपूर आहे, फलंदाजाला चांगलं बेनिफिट हवेच आहे आणि जर चांगला चेंडू बॅटमध्ये आला तर नक्कीच षटकार आणि अशा षटकारांना ते षटकार पाण्यामध्ये देखील जातील आणि चाळीची व चांगली व्यवस्था आरके क्रीडा मंडळ आणि केलेली आहे. पाणी चेंडू पाण्यामध्ये जाणार नाही याची काळजी देखील घेतलेली आहे. उलटा चेंडू, मात्र चुकीला माफी नाही. चेंडू जातोय भरपूर लांब आणि लांब. या मिळते 6 धावा षटकार आणि संघाला नेऊन ठेवले. या धावसंख्ये झालेल्या आहेत 31 धावा झालेल्या आहेत. सुरेख फटका खालट टाकला असता तर 1-2 धावा गेले असते. मात्र फुलटच चेंडू, चुकीला माफी नाही क्रिकेटच्या माध्यमातून आणि हा षटकार जातोय भरपूर लांबच लांब. धावसंख्या 31 गडी बाद झालेले आहेत ते एक्सर ए संघाचे 3 आणि धावसंख्या 31. सुरेख फटका मारतोय फलंदाज नितीन आहेत आणि नॉन स्ट्राईकला देखील चांगले फलंदाज किशोर आहेत. दोन्ही फलंदाज जी जोडी टिकली. हा सुस्वागतम सुस्वागतम. आपले कार्यसम्राट मीरा भाईंदर ठाणे प्रताप सरनाईकांचं आगमन झालेलं आहे. सरनाईक साहेब वेलकम सर, वेलकम. माझेवाडा विधानसभा क्षेत्र मीरा भाईंदर नगरीचे सुलतान, कार्यसम्राट, सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सर, सुस्वागतम. आणि साहेबांचं आगमन झाल्याने बघा धुवाधार फलंदाज सुरू आहे, हवा देखील सुटलेली आहे आणि आरके मोरवा आरके गावामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कार्यसम्राट 4 2 चेंडू बाकी आहेत. कार्यसम्राट थोडीशी गणेश गचाळाने टाकतोय कारण ती 4 चेंडूमध्ये 12 धाव देतोय. आता 8व्या पद्धतीने खेळणारा चेंडू, मात्र जमिनीला चेंडू तिथे जाते, धावत जातो, जोरात धावत जातो तो म्हणजे नितीन हजार. मात्र 2 धावा आरामात पूर्ण करतो तो म्हणजे नितीन. मात्र सुरेखाचा खेळतोय नितीन. 2, 4, 6 अतिशय सुरेख धावसंख्या देतो. आता धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 37. वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच ठाणे जिल्ह्याचे आणबान शान आदरणीय सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सातत्याने नक्कीच आपण साहेबांना आपल्या या परिसरामध्ये या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ज्या ज्या आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या स्पर्धा होत आहेत त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज साहेबांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आज पहा मोरव्याच्या नगरीमध्ये त्या दाखल झालेले आहेत. जवळपास मी मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारी पाहिलं होतं कासा रोडवरच्या मैदानात साहेबांना जनार्दन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने ते सदिच्छा भेट देण्यासाठी जनार्दन पाटील साहेबांना आले होते. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. दादा वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि खरोखरच धावसंख्या झालेली आहे ती 37. आपल्या हक्काचा माणूस इतकंच मी म्हणू शकतोय. आगरी समाजाच्या हक्काचा माणूस आज आपल्या व्यासपीठावर आहे. पुन्हा एकदा सरस स्वागत. साहेबांच्या सोबत राजू भोईर साहेब आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. विक्रम प्रताप सिंग साहेब देखील सुस्वागतम. प्रताप सरनाईक साहेब आणि राजू भोईर साहेब. शेवटचा षटक घेऊन येतो म्हणजे विक्रम. एक चेंडू टाकतोय तो म्हणजे निर्धावाचा चेंडू टाकतोय. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा षटक आहे, लक्षात ठेवा. विक्रम सूर्यकाचा गोलंदाज, हाही खेळाडू अष्टपैलू आहे. फुलटॉस चेंडू, मात्र पंच नो चेंडू. धावसंख्या होती ती 9 चेंडूत 1 धाव. धावसंख्या वाढ होती ती 38. शेवटचा षटक आहे विक्रम यांचा. अतिशय सूर्यकाचा हा गोलंदाज आहे, सूर्यकाचा फलंदाज आहे. किशोर स्ट्राईक करतोय, जमिनीला चेंडू जातोय लेगच्या दिशेला, मात्र स्वतःहून धावतोय तो विक्रम. मात्र 1 धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण करतोय तो म्हणजे
नितीन किशोर धावसंख्या वाढवते 2 रूपात 40. आता मात्र फक्त शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, लक्षात ठेवा दोन्ही खेळाडूंनी, नितीन आणि किशोर. शेवटच्या 4 चेंडू मध्ये किती धाव पटकवते बघूया ही जोडी किशोर आणि नितीन. पंचाचा इशारा अवतर धावसंख्या वाढते वाईटच्या रूपात 1 धावसंख्या वाढवते ती 1च्या रूपात 41. मात्र गडी बाद झाले ते फक्त 3, लक्षात ठेवा. सूर्यकांत फटका मारतोय लेगच्या दिशेला, तिथे असताना नितीन हजार मात्र 1 धाव पूर्ण, पण थोडीशी मिसफिल्ड होते नितीन हजार, त्यामुळे 2 धाव मात्र पूर्ण करतोय तो म्हणजे किशोर आणि 43. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या ती 43. 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे, लक्षात ठेवा. हा शेवटचे 5वा षटक चालू आहे, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 गडी बाद 43. चौथा चेंडू टाकण्याची तयार विक्रम भोईर. हाही खेळाडू 40+ मास्टर बालकोमे संघाचा अष्टखेळाडू आहे, अष्टपिलू. मात्र सूर्यकांत फटका मारला समोर तिथे असताना देवेंद्र मात्र 1 धाव पूर्ण करतोय आणि धावचित बाद होते तो म्हणजे नितीन. 4 गडी बाद, धावसंख्या होती ती 44. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, लक्षात ठेवा. शेवटचा षटक आहे हा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चला प्लेयर लवकर चला, मैदानात चला लवकर. चला. सूर्य कसा गोलंदाज करतोय तो विक्रम आपल्या संघासाठी. धावा संघासाठी ती 44, गडी बाद होतात ते 4. रमाकांत नवीन फलंदाज. बघूया शेवटचे 2 चेंडू मध्ये काय धाव पटकवतोय तो म्हणजे नितीन किशोर. सूर्यकांत फटका, चेंडू मात्र हवेत आहे, जातोय चेंडू बाहेर सीमेच्या पार. षटकार डीजे. पन्नास धावा, अतिशय सुरेख असं धावसंख्या झाले ते एक्सर ए संघाची. लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू टाकतो तो म्हणजे विक्रम. अवंतर चेंडू, पंचाचा इशारा, वाईट चेंडू, धावसंख्यात वाढ होते ती 1च्या रूपात 51. बघूया आता शेवटचा चेंडू कसा टाकतोय तो म्हणजे विक्रम आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 51. सूर्यकांत फटका जमिनी लगेच तिथे असताना संतोष भोईर यांनी सूर्यकांत चेंडू पकडलं, मात्र 1च धाव देतोय तो संतोष भोईर आपल्या संघासाठी. आणि षटक संपले. षटकामध्ये धावसंख्या होती 4 गडी बाद 52 आणि 40+ मास्टर बालकोम या संघाला 5 षटकामध्ये 53 धावा करायचे आहेत. महेश भाऊ थांबा. नक्कीच अजित पाटील मोरवा गावातील सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या शुभ हस्ते साहेबांचं स्वागत केलं जातं. ठाणे नगरीचे आणि मीराबाईंदर शहराचे सुलतान आणि त्यांच्याच सत्कार केला जातो. अजित पाटील यांच्या माध्यमातून आरके क्रीडा मंडळ आयोजित आरके मोरवा गावाच्या वतीने साहेबांचं सुस्वागत वेलकम केलं जातं. आणि राजू भोईर साहेब कार्यसम्राट, माजी नगरसेवक, माजी सभापती यांचा देखील सत्कार केला जातो अजित पाटील यांच्या माध्यमातून. विक्रम प्रताप सिंग साहेबांची मागच्या रविवारी आमची भेट झाली. राईला क्रॅम्प आल्या शाळेत लावला होता. साहेबांचं देखील स्वागत केलं जातं. कुंदन भोईर यांच्या शुभ हस्ते
ज्येष्ठ नागरिक या मंडळाचे अध्यक्ष आहेत कुंदनजी भोईर यांच्या शुभ हस्ते धन्यवाद साहेब. तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये आगरी कोळी सामाजिक संस्था आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. आणि साहेबांना आणि साहेबांना आता शुभेच्छा देतो. साहेब तुम्ही पुन्हा आमदार बना आणि मंत्री देखील बना. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप बरं वाटलं आमच्या परिसरातील सगळ्या क्रिकेट प्रेमी नागरिकांनी या ठिकाणी 40+ जो आनंद घेतलेला आहे आणि त्या आनंदाच्या निमित्तानं मला आणि आमचे जिल्हा प्रमुख राजू भोईर आमचे शहर संघटक विक्रम प्रताप सिंग यांना आपण आमंत्रण दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. 40+च्या ह्या सीझनमधल्या सगळ्या टुर्नामेंट मी मॅक्झिमम आता 6वी तिकडे बादशाह मैदानावर चाललो तिकडे, त्यामुळे सगळ्या उपक्रमांना हजेरी लावायची संधी मला प्राप्त झाली. आपण आमंत्रण दिल्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. खरोखर तुम्ही इथे आलात हेच आमच्यासाठी खूप झालं. थँक्यू. धन्यवाद. आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब इथून रजा घेत आहेत, मात्र वेळेत वेळ त्यांनी खास करून या स्पर्धेला दिला. सदिच्छा भेट देण्यासाठी खास या ठिकाणी आले होते. मोरव्याच्या नगरीमध्ये जवळपास 77 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळलं जाणारं हे ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक पावनभूमीवर सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार. मॅचच्या दिशेने जाऊयात. चला, या ठिकाणी टार्गेट सेट केलं आहे फलकावर, ते म्हणजेच 53 धावेचं टार्गेट सेट केलं आहे. 54 धावा करायच्या आहेत या ठिकाणी. चला, टॉस साठी या. नारंगी संघाचे कर्णधार आणि मालवणी संघाचे कर्णधार, मालवणी आणि नारंगी संघाचे कर्णधार दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी या. बघा, नाना देखील मैदानाच्या आतमध्ये उतरले. 74 आणि अनंत पाटील किती आहेत? 80. बाबा बाबा बघा, एवढं आपण जगणार पण नाही आणि त्या वयात क्रिकेट खेळतात. दोघांचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. 53 धावांचं आव्हान आहे आणि नक्कीच खेळाडू कमी असल्या कारणास्तव त्यांना देखील चान्स दिलेला आहे. हरम पाटील आणि अनंत पाटील हे जे लिजंड खेळाडू आहेत. बघा, वय वर्षाचं 80 आणि 74 असं वय सुरू आहे आणि या वयात या धावपळीच्या जीवनामध्ये एवढं जगणं मुश्किल आहे, मात्र त्या वयात क्रिकेट खेळतात ही मोठी गोष्ट आहे. आणि ती पण आगरी कोळी सामान्य संस्थेचे आगरी कोळी आपले जे बांधव आहेत ते देखील किती फिट आहे शरीराने बघा. आणि याच्या माध्यमातून, क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतोय नक्कीच सत्कार केला जातोय. अजित पाटील समाजसेवक मोरवा आणि एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि आरके क्रीडा मंडळ यांच्या वतीने हेमराज पाटील सत्कार केला जातील अजितांचा आणि मान सन्मान स्वीकारायचा आहे. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आमच्या स्पर्धेची आठवण म्हणून तुमच्याकडे राहील आणि असंच प्रेम आमच्या या मोरवा गावाला, आपल्या समाजाला मिळत राहो ही शुभेच्छा असेल. धर्मेंद्र कोहली नाणेफेक करण्या अगोदर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. या ठिकाणी नारंगी संघ बदल करतोय आपल्या टीम मध्ये. ऑलरेडी एक खेळाडू कमी होता नारंगी या टीम मध्ये. इथे मात्र विलास आणि रमेश मांगेला यांचं आगमन झालेलं आहे, त्याच्यामुळे ते खेळाडू 2 खेळाडू इन होतील नारंगी संघामध्ये आणि रामचंद्र हे मात्र बाहेर जातील संघातून. चला, धर्मेंद्र कोहली मालवणी टीम कॅप्टन या नाणेफेक करण्यासाठी. मंडळाचे सचिव भगवानजी पाटील साहेब हे देखील या व्यासपीठावर आहेत. उपाध्यक्ष केसरीनाथजी भोईर साहेब हे देखील या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. प्लीज विनंती करतोय, जे तुम्ही जो खेळ तुम्ही खेळतायत
थोडस बाउंड्रीच्या जर मागे पुढे काळ्या पडद्याच्या मागे बसता तर बरं होईल. प्रफुल्ल मामा, प्रफुल्ल मामा बाउंड्री ते काळ्या पडद्याच्या मागे बसाल तर जरा बरं होईल. कॉइन स्विन होतो त्या ठिकाणी. टॉस स्विन. नारंगी संघ नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन प्रवीण गावड. निर्णय द्यायचा आहे प्रवीण. तुम्ही जिंकले ना. निर्णय काय? बॅटिंग फिल्डिंग? बॅटिंग ना आम्ही फिल्डिंग करणार. चला बॅटिंग करायची मालवणी संघ तुम्हाला. पुढची मॅच असेल मालवणी वर्सेस नारंगी. या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल जिंकला नारंगी संघानं आणि निर्णय या ठिकाणी लगेचच घेतला गेला की आम्ही प्रथम शतरक्षण करणार आहोत. सलामीची धुडी मैदानाच्या आतमध्ये. 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी नितीन हजारे स्ट्राइक एंड वर आणि नॉन स्ट्राइकला आपण पाहतो संतोष भोईर. या खेळाडूला विसरता कामा नये मित्रांनो. लक्षात ठेवा ह्या मैदानाचं आणि संतोष भोईर यांचा एक अटूट नातं आहे असं मी म्हणू शकेल की सर्वात बेस्ट इनिंग जर आपल्या मास्टर्स क्रिकेटमध्ये जर कुठे खेळले असेल तर याच मैदानावर संतोष भोईरनं हे विसरता कामा नये. चला चला स्टार्ट करा मॅच. चला चला प्लीज. किशोर पाटील आज कौतुकास्पद आहे. आमचे साथी समालोचक हेमप्रकाश पाटील यांनी म्हटलं की खरोखरच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण हरराम पाटील वयोवर्ष जर आपण पाहिलं तर 65च्या पलीकडे 70च्या 74 वय आहे हरराम पाटलांचं. आणि मी आदराने त्यांना नेहमी म्हणतोय की टेनिस क्रिकेट जगतातील भीष्म पितामह आहेत ज्यांनी अनेक नामांकित खेळाडूंना प्लॅटफॉर्म दिलं टेनिस क्रिकेटमध्ये उभारण्यासाठी. ते एक आपल्याला खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि अनंत पाटील वय वर्ष 80. पहिला चेंडू हरराम पाटील साहेबांच्या दिशेने चेंडू खेळला जातोय मात्र गॅप मधून चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या चेंडू निघून जातो बाहेर. चौकार. 4 धावा. आणि खास करून विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज माझा. सुंदर असं गीत वाजलं गेलं. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय नितीन हजारे गोलंदाजी ट्रॅकवर. कमलाकर भोईर एक लेजेंडरी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. थांबून खेळतोय यावेळेस ऑन साइडला. डीप मध्ये आहेत वाईडिश लॉंग ऑन वरून नंदू पाटील येतात वेगानं. थोडासा फेकी उशिराने आला. 2 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. आज भूषण भोईर संघामध्ये नाही आहेत कारण लक्षात ठेवा एक आपण विचार केला तर येत्या 20 मे रोजी इलेक्शन आहे, मतदान आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते एक प्रकारे आचारसंहिता सुरू आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी जी मतदानाची धडपड सुरू आहे त्या एखाद्या नक्कीच जबाबदारी कदाचित त्या एखाद्या त्या गोष्टीची जबाबदारी भूषण भोईर यांच्यावर दिली असेल आणि त्या कारणास्तव ते या ठिकाणी आले नाहीत. अविनाश काबाडी सध्याचं शेड्यूल अविनाश काबडे यांचं खूप बिझी आहे कारण स्वतःचा ऑर्केस्ट्रा आहे त्याच्यामुळे त्यांचा देखील शेड्यूल भरपूर बिझी आहे. रिवाजचा फटका नितीन हजारे यांच्या बॅट मधून. चेंडू जातोय सरळ भरत मात्रे यांच्या कंपनीमध्ये. तिचे धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 10 धावा. आणखीन एकदा शतरक्षक त्या ठिकाणी नाहीये
आणि त्याचा पुरेपूर फायदा, कारण पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि जवळपास मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू फक्त सरकारच्या बाहेर आहेत आणि याचा फायदा पुरेपूर उचलताना मिस्टर नितीन हजारे ऑन फायर चौकार. डीजे धावसंख्या 14. एक्सर ए वर्सेस आपण पाहतोय एका ठिकाणी आपण पाहतोय बालकुम संघ मात्र लेजेंडरी खेळाडू आज एक्सर ए संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयचं मी नाव घेईल, जय पाटील, त्यानंतर लगेच कमलाकर भोईरांचं मी नाव घेईल, रमाकांत तात्याचं मी नाव घेईल. जुने आणि जाणते खेळाडू पुन्हा एकदा स्टेट बॅटेड. यावेळेस अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर चेंडू मात्र 1 बाउन्स निघून जातोय लॉंग ऑनच्या बाहेर 4 धावांसाठी. त्या 19 धावा 53 धावा विजयासाठी आहेत आणि काय स्टार्ट, सुरेख अप्रतिम दर्जेदार स्टार्ट या ठिकाणी नितीन हजारे यांनी दिली आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेस चेंडू थांबणार नाहीये, सरळ निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर 6 धावा षटकार. पहिलं षटक पूर्ण आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठल्या गेल्या. कमलाकर भोईर यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर माझ्या मते तरी ॲज अ समालोचक इतकी वर्ष समालोचन करतोय पण मला तरी आठवत नाही की कमलाकर भोईर साहेबांना इतक्या धावा कधी कुठल्या असतील. वन ऑफ द ग्रेट बॉलर. मात्र या ठिकाणी खरोखरच नितीन हजारे स्विचिटचे फटके नितीन हजारे यांच्या बॅटमधून पाहिले, स्टेट बॅटेड आपण फटके नितीन हजारे यांच्या बॅटमधून पाहिले. 3 चौकार 1 षटकार, ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर 4 चौकार, माफ करा 4 चौकार 1 षटकार आणि 1 दुहेरी धाव ही नितीन हजारे यांनी काढली या ठिकाणी आणि जवळपास फलकावर धावा लावल्या त्या 25. 6 चेंडू 25 धावा 2 अर्धशतक मास्टर्स क्रिकेट करिअर मध्ये नितीन हजारे यांच्या नावावर आहेत. एकदा 49 या धावसंख्येवर नितीन हजारे आउट झाला होता, ते तिसरं अर्धशतक खास करून हुकलं होतं नितीन हजारे यांचं. आता या मैदानाच्या विषयी म्हणायचं गेलं नंदू पाटील मॅन फ्रॉम वाघबेल, त्यानंतर म्हणायचं गेलं तर खरोखरच जोनसचं मी नाव घेईल. गोलंदाजी ट्रॅकवर न्यू बॉलर्स 35 इयर ओल्ड कोण आहे कमलाकर भाऊ? मुकेश. मेघनाथने एक जबाबदारी स्वीकारलेली आहे की मी पंच म्हणून उभा राहील. थँक्यू मेघा. अशोक राऊत पुढच्या मॅच साठी या दोन्ही पंचांना लंच ब्रेक द्या. चालले का पेनकर पडा, थांबा वस्तीला. बॅकफुटला गेला, चेंडूला फक्त कट केलं, दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं. इंटेलिजंट क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट संतोष भोईर यांच्या बॅटमधून पाहायला मिळते, कारण आपला सोबती कोण आहे आणि सध्याच्या घडीला आपल्या पार्टनरनं जी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू केली आहे तर त्याच कामगिरीला प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तो प्रामाणिकपणे त्या ठिकाणी नक्कीच संतोष भोईर देखील एक स्फोटक खेळाडू आहेत, ते देखील मोठमोठे फटके खेळू शकतायत. मात्र नितीन तूच सुरुवात केलेस, तूच स्टार्ट कर, तूच खेळ ते फटके करण्याचं, स्ट्राईक त्या ठिकाणी रोटेट करण्याचं काम केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू इनसाइड आउटचा फटका, हा देखील फटका गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जय पाटील जात आहेत, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ त्या चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा संख्या झालेली आहे ती 28 धावा. मात्र मोरव्याचं मैदान आणि मोरव्याचं मैदान म्हटलं तर एक मोरव्याच्या मैदानाची ओळख आहे ती हवा. आजच्या दिवसामध्ये तितकी हवा नाही जाणवत. जी हवेची खासियत आहे
जवळपास वेगाने हवा या ठिकाणी वाहत असते, मात्र आज कदाचित तो हवेचा जोर पाहायला मिळत नाहीये. इथे थोडीशी मिसफीट झाली होती, कारण समुद्राच्या अगदी जवळ हे मैदान आहे आणि त्याच्यामुळे असं देखील आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस ते वाऱ्याचं प्रमाण वाढेल आणि ते कदाचित ते वाऱ्याचं प्रमाण वाढताना तुम्हाला दिसेल. धाव संख्या 29. स्टेट बॅटेड यावेळेस मिस्टर स्टोक आहे. कमलाकर भोईर डीप मध्ये प्रोडक्शनला आहेत. अप्रतिम असा हा झेल आणि या ठिकाणी मात्र खेळी संपुष्टात मिस्टर संतोष भोईर यांची. संतोष परतीच्या मार्गी गॉन. आपल्या गावावरील मोरवा गावावरील देखील एखादं गाणं असेल तर तू लावते असेल ना गाणं एखादं मोरवा गाव. धावा संख्या झालेला आहे ती म्हणजेच 29 धावा फळकावर. प्रत्येक गावामध्ये गाणी बनलेली आहेत. यावेळेस इथे मात्र जबरदस्त फटका पंच केला गेला चेंडूला ऑफ साइडला डीप लॉंग ऑफ मध्ये जय पाटील आहेत. अंगाने चेंडूला अडवण्याचं काम करतात त्या ठिकाणी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर कैलास भोईर टीम कॅप्टन. बऱ्याच स्पर्धांनंतर मात्र या व्यक्तीला मी फलंदाजी करताना पाहतो या ठिकाणी. धावा झालेल्या आहेत त्या 31 धावा 31. आणखीन एक चांगला फटका कैलास भोईर यांच्या बॅट मधून कमलाकर भोईर येत आहेत त्या ठिकाणी वाडिश लॉंग ऑन वरून चेंडूला फील्ड करण्यासाठी 2 धावा इथे देखील मिळतील. चांगली खेळी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये बलकुम या टीमची. पुन्हा एकदा इथे 2 धावा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 33 धावा. उद्याचा दिवस उद्या आरके सोबत खेळणार आहे एकसर बी चा संघ. आज आपण एकसर ए संघ पाहतोय शतरक्षण करतोय, मात्र उद्या आरके सोबत एकसर बी असणार आहे. कांदरपणा आणि उमेळमान हा आपण 4 संघांचा गट पाहतो. पहिला सामना दैसर आणि मुर्धा, दुसरा सामना गोडदेव आणि राई. त्यानंतर मंगळवारी जी आपली स्पर्धा आहे मंगळवार आणि बुधवार नारंगीचं एनसीसी मैदान, त्या मैदानावर बरोबर 2 वाजता सामने सुरू होणार आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत दिली जात आहे. तेहतीस धावा. पाणी त्या ठिकाणी दिला जातोय. न्यू गोल्डन मित्र मंडळ यांच्याकडून पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जात आहे. आगरी कोली गाव सारा जमला. थँक्यू डीजे. खूप सुंदर गीत आहे हे आणि थँक्यू आरके. धन्यवाद. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच तब्बल 33 धावा.
कैलास भोईर तुमच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे या ठिकाणी. जबरदस्त फटका, मिस्टन स्टोक आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी कमलाकर भोईर चेंडूला पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता. जीवाची आकांत त्या ठिकाणी केली होती चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू थांबत नाही, निघून जातो 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 47, त्याच्यामध्ये वैयक्तिक स्कोर आपण पाहतोय नितीन हजारे 41 धाव संख्येवर हा खेळाडू खेळतोय. आणखीन एक चांगला फटका, मात्र चेंडू हवेत आहे. हरराम पाटील स्ट्रगल करतायत त्या ठिकाणी. नाना चेंडू अडवेल का? सगळ्यांच्या नजरा नानांच्या दिशेने आहेत. क्या बात आहे, एका हातामध्ये चेंडूला अडवलं गेलं. वेल डन नाना, सिंगल इथे मिळेल. थोडस एन्जॉय करतोय नितीन हजारे त्या ठिकाणी. षटक संपलेला आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा काही नाही, षटक संपलं. कैलास असं नाही, तू नॉन स्ट्राईकला ये, असं काहीच चालणार नाही. विलास पाटील यांचे 1000 रुपये कमवायचे आहेत कैलासला, मात्र जो नियम आहे तो नियम आहे, रूल आहे तो रूल आहे. षटक पूर्ण होते त्या ठिकाणी. तिसरं धाव संख्या झालेली आहे ती 48. विजयासाठी धावा दिल्या 53, म्हणजे अजूनही 5 धावांची गरज आहे ना. मात्र नितीन हजारे खेळतोय 42 या धाव संख्येवर. टीमला विजयासाठी 5 धावांची गरज आहे आणि नितीन हजारे यांना जवळजवळ 8 धावा हव्या आहेत. अर्धशतक, तिसरं मास्टर्स क्रिकेट करिअर मधील तिसरं अर्धशतक झळकावण्यासाठी 8 धावांची गरज. आता कशा प्रकारे नितीन हजारे खेळेल? विराट कोहली सारखी खेळी करावी लागेल. एक बुद्धिमत्तेचा क्रिकेट खेळावं लागेल नितीन हजारे यांना. यस रमाकांत आता येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस स्विचिटचा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 46 धावा वैयक्तिक खेळी नितीन हजारे यांची. हजारे आरकेच्या या मैदानावर झळकावेल का? विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज, मात्र नितीनला हवे आहेत आपल्या अर्धशतकासाठी 4 धावा. यावेळेस आणि 6 चौकार. नितीन हजारे यांचं तिसरं अर्धशतक. वेल डन नितीन, जबरदस्त बॅटिंग. 16 चेंडूंचा सामना.